आणि म्हणून शनी ह्या विषयावरून मी आज आपल्याला करिअरचं महत्व जास्त समजावून सांगणार आहे. आता कुंडलीमधील आपण कुंडलीचं फाउंडेशन काय आहे, आपण सगळे ऍस्ट्रोलॉजर आहात त्यामुळे आपण जाणता की कुंडलीचं फाउंडेशन जे आहे ते म्हणजे निसर्ग कुंडली. निसर्ग कुंडलीचं महत्व अनन्यसाधारण आहे. आणि आपण कुठलंही प्रेडिक्शन जेव्हा करतो तेव्हा आपण निसर्ग कुंडली डोळ्यासमोर ठेवून मगच प्रेडिक्शन करतो. आता कुंडलीमधलं प्रथम स्थान काय दर्शवतं, मी तुम्हाला निसर्ग कुंडली शेअर करते. मी थोडंसं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते तुम्हाला शेअर करते. दिसतीये कुंडली? प्रथम स्थान जे आहे तर प्रथम स्थान महत्वाकांक्षा दाखवते. प्रथम स्थान आपली जिद्द दर्शवते. कारण एखादी गोष्ट जर मला करायची असेल तर माझ्याकडे ती जिद्द असणं गरजेचं आहे. हे पंचमाचं भाग्यस्थान आहे. पंचम स्थान म्हणजे क्रिएटिव्हिटी. आणि मी माझ्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे ती क्रिएटिव्हिटी त्याला नशिबाची साथ देखील मिळणार आहे. ती लग्नस्थानावरनं करणार आहे. रोटेट करू ना, असं ठेवू. आता लक्षात येते. आता धर्म त्रिकोणातील हे पहिलं स्थान आहे. धर्म त्रिकोण म्हणजे काय, तर धर्म त्रिकोणातले जे योग आहेत 1, 5, 9 हा धर्म त्रिकोण आहे. आणि धर्म त्रिकोणातले जे योग आहेत हे 1 नंबरचे योग असतात. हे सगळ्यात महत्वाचे योग असतात आणि ते अत्यंत शुभ फलित देतात. आता 2 नंबरचं स्थान आहे द्वितीय स्थान, हे धनस्थान आहे. अर्थ त्रिकोणातलं पहिलं स्थान आहे, वाणीचं स्थान आहे. आणि हे पंचमाचं दशम स्थान आहे. तृतीय स्थान जे आहे हे उद्योग त्रिकोणातलं पहिलं स्थान आहे. हे पराक्रम स्थान आहे आणि उपचय स्थान आहे. आता जर तुमच्या लक्षात आलं असेल की 3 आणि 11 ही स्थानं जी आहेत ना, ही सपोर्टिंग स्थानं आहेत. कारण प्रत्येक माणसाला काहीही करताना काय लागतं, तर पहिली गोष्ट आपल्याला लागते ते म्हणजे पॉप्युलॅरिटी. आणि दुसरी गोष्ट त्यातून होणारे लाभ, पैसे. आपण साधा एखादा कार्यक्रमाला गेलो तर आपण त्याचा सक्सेस सुद्धा कसा मोजतो, चांगला झाला कार्यक्रम, 100 लोक आले होते, म्हणजे लोक किती आले होते, गर्दी किती झाली होती, पॉप्युलॅरिटी किती मिळाली, ह्यावर आपण यश मोजतो. हे बरोबर आहे का चूक आहे माहित नाही, पण असं होतं हे खरं. आणि म्हणून तृतीय स्थान हे पॉप्युलॅरिटी दाखवतं, पराक्रम दाखवतो, उपचय स्थान आहे. चतुर्थ स्थान हे खूप महत्वाचं आहे. चतुर्थ स्थान म्हणजे काय की हे मातृस्थान आहे. अभिमन्यूला सुद्धा आईच्या गर्भात असताना चक्रव्यूह भेदण्याचं बाळकडू मिळालं होतं. तसं अनेक संस्कार आपल्यावर पिढ्यानपिढ्या होतात. आपण म्हणतो की आपल्याला अनेक लोक म्हणतात की अगदी आईसारखी आहे किंवा अगदी वडिलांसारखी आहे. हे जेव्हा आपल्याला म्हणतात तेव्हा मन अभिमानाने फुलून येतं. आपल्याला आपल्या आई वडिलांच्या बद्दल अभिमान वाटतो. हे जे काही फाउंडेशन आहे, ज्या स्ट्रॉंग फाउंडेशन वरती आयुष्याची इमारत उभारलेली असते, ही चतुर्थ स्थानावरून दिसते. अष्टक वर्गाला सुद्धा चतुर्थ स्थानाला जेव्हा चांगले मार्क असतात तेव्हा ती व्यक्ती प्रिन्सिपलिस्टिक असते, जीवन मूल्य जपणारी असते. चतुर्थ स्थान हे दशमाच्या समोर येतं. दशम स्थान म्हणजे काय, कर्माचा जोडीदार येतो. त्यामुळे कर्माला जर जीवन मूल्यांची जोड मिळाली तरच नेत्रदीपक आणि स्पष्ट आणि चांगलं यश मिळतं. मला रोटेट करा म्हणताय तुम्ही, पण मला ते रोटेट करायला 1 मिनिट, मी त्यापेक्षा मी सांगतेय, तुम्ही लिहून घेतलं तर बरं होईल या कुंडलीच्या पुरतं. मग मी परत पुढच्या वेळेला जर असं झालं तर रोटेट करेन. तर दशम स्थानाचं हे सप्तम स्थान आहे, त्यामुळे दशम स्थानाचा तो जोडीदार आहे. दशम स्थान म्हणजे करिअर, कर्म. या कर्माला प्रिन्सिपल म्हणजे जीवन मूल्य, तत्व यांची जोड मिळाली तर ती कर्म निखरून येतात. आपण म्हटलं की चतुर्थ स्थानावरनं आपण आपल्याला जे वंश परंपरागत पिढ्यानपिढ्या जे मिळालेलं आहे त्या गोष्टी, म्हणजे अनेक वेळेला गायकी असते, अशा अनेक गोष्टी आपल्याला पिढ्यानपिढ्या मिळतात. ह्या पिढ्यानपिढ्या मिळालेल्या गोष्टी म्हणजे आपली जी पुण्याई असते, आपल्या आई वडिलांची पुण्याई असते, ती चतुर्थ स्थानावरून मिळते. आणि म्हणून मोक्ष त्रिकोणातलं ते पहिलं स्थान आहे. या चतुर्थ स्थानावरून व्होकेशनल कोर्सेस कळतात, गर्भसंस्कार कळतात.
उच्च विद्या या उच्च विद्येचा जो आपल्याला बोध आहे तो चतुर्थ आणि भाग्यस्थानावरून होतो. पंचम स्थानावरून हे धर्म त्रिकोणातलं दुसरं स्थान आहे. यावरून बुद्धी, पदवीपर्यंतचं शिक्षण, ह्या गोष्टी कळतात. आता षष्ठ स्थान जे आहे, षष्ठ स्थान हे नोकरीचं स्थान आहे. हे दशमाचं भाग्यस्थान आहे. त्याच्यावरून आपल्याला आपल्या हाताखालची नोकर मंडळी कशी असतील तेही कळतं. व्यवसायासाठी कर्ज कसं मिळेल हेही कळतं. त्यामुळे अर्थ त्रिकोण, भांडवलाची उपलब्धता या स्थानावरून कळते. सप्तम स्थान हे दशमाचं दशम स्थान असतं आणि षष्ठाचं द्वितीय स्थान असतं. षष्ठाचं द्वितीय स्थान म्हणजे मी वकील आहे तर माझ्यासाठी सप्तम स्थान हे माझं कार्यक्षेत्र म्हणजे माझं कोर्ट आहे. डॉक्टरसाठी हे हॉस्पिटल आहे. त्यामुळे हे उद्योग त्रिकोणातलं स्थान आहे. दशमाचं दशम आहे, भागीदारी आहे, व्यावसायिक यश आहे. दशम स्थानावरनं करार कळतात, दोन व्यक्तींमध्ये झालेला करार. आता नवरा बायको हा देखील एक अलिखित करार आहे. त्यामुळे सप्तम स्थानावरनं हा करार किती चांगल्या मनाने निभवणार आहे हे कळतं, इंटिग्रिटी कळते. अष्टम स्थान हे मोक्ष स्थान आहे, हे प्रोफेशनचं स्थान आहे. भाग्यस्थान जे आहे हे आपल्याला परदेशी शिक्षण, उच्च सॉरी मॅडम, हा व्हिडिओ रोटेट करता येईल का तुम्हाला? बघते सर, एक मिनिट करते. हा आता सरळ दिसते. आणि ही जी तुम्ही स्क्रीन शेअर केला ना, हा पण रोटेट करा अँटी क्लॉकवाईज. येत नाहीये, होत नाहीये नेमकं. बरं ठीक आहे, चालेल, तो राहू द्या. हा आता भाग्यस्थान झालं आपलं. दशमस्थान, दशमस्थान आपण बघितलं की करिअरच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे दशमस्थान अर्थत्रिकोण. अर्थत्रिकोणातलं आहे. कर्म हे मुख्यत्वे दशमस्थानावरनं कळतं आणि म्हणूनच दशमस्थानामध्ये शनीची मकर रास येते. आणि म्हणून शनी हा महत्वाचा का, तर दशमस्थानामध्ये शनीची निसर्ग कुंडलीप्रमाणे मकर रास येते. उत्पन्नाचं साधन हे दशमस्थानातून कळतं. ते कर्मस्थान आहे, त्यावरून आपला सामाजिक दर्जा कळतो. आणि लाभस्थान हे कर्माचं धनस्थान आहे, म्हणून कर्माचे लाभ, उद्योग व्यवसायातून मिळणारं धन किंवा जीवनाचे लाभ हे ह्यावरून कळतात. आणि जसं मगाशी मी म्हंटल की हे जीवन कर्जाऊ मिळालेलं आहे. त्यामुळे मोक्ष स्थानामध्ये जेव्हा आपण आपल्या ह्या जन्माचा, ह्या शरीराचा त्याग करतो, तेव्हा परमेश्वराने हे जे आपल्याला कर्जाऊ म्हणून आयुष्य दिलेलं आहे ते त्याला परत करताना सव्याज परतफेड करावी. म्हणून मोक्षस्थानी तुमची पुण्याही ऍड करून या कर्जाची फेड करणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून व्ययस्थान जे आहे हे कर्जफेडीचं स्थान आहे. पण हे कर्ज कसलं, तर ऐहिक कर्ज तर आहेच, पण याखेरीज परमेश्वराने तुम्हाला जन्म देताना ज्या कारणासाठी दिलेला आहे त्या कारणाच्या दिशेने आपण जी वाटचाल केलेली आहे, जी काही पुण्याई मिळवलेली आहे ती त्याच्यामध्ये त्याची जमापुंजी ऍड करून मग ही कर्जफेड करावी. म्हणजे पुढच्या जन्माचा लेखाजोखा हा चांगला येईल. आता ही जी निसर्ग कुंडली आहे ही मी थोडा वेळ ठेवते. अजूनही निसर्ग कुंडली आहे ही ज्योतिषशास्त्राचा पाया आहे. आता करिअरचा विचार करताना आपण पहिल्यांदा पंचम स्थानाचा विचार करतो. तर आपण बघितलं की पंचम स्थान हे विद्यार्जनाचं स्थान आहे. क्रिएटिव्हिटी आपल्याला कळते. आता आपण नोकरी करताना आपण काय म्हणतो की जॉब सॅटिस्फॅक्शन आहे का, आपण म्हणतो की पैसे मिळतात पण जॉब सॅटिस्फॅक्शन नाही म्हणून मी नोकरी सोडली, असंही लोक म्हणतात. किंवा एखादं काम मी सुरू केलं पण मला त्यात रस वाटत नाही. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्यामध्ये जे दडलेले सुप्त गुण आहेत, क्रिएटिव्हिटी आहे, त्याला जर वाव मिळाला तरच तो व्यवसाय किंवा ती नोकरी ही सुखावह होते. पंचमेश, पंचमस्थान आणि पंचमातील ग्रह यावरून आपल्याला शैक्षणिक यश कळतं. आता चतुर्थ स्थान हे जे आहेत हे मातृस्थान आहे. यावरून आपल्याला वारसा हक्काने कुठले गुण मिळालेत, म्हणजे बुद्धी म्हणा किंवा आपल्याला एखादी कला आहे की जी आपल्याला वारसा हक्काने मिळते. बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं की वकिलांची मुलं वकिली आहेत तर ते वकील आहेत कारण ते वकिलीचे गुण त्यांना जेनेटिकली मिळतात. तर आपण म्हणतो ना की जेनेटिक्स असतात काही, हे जेनेटिक्स आपल्याला चतुर्थ स्थानावरून मिळतात आणि त्याचा आपल्याला खूप उपयोग होतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, चतुर्थ स्थान जर बलवान असेल तर वाडवडिलांची पुण्याई आपल्या पाठीशी असते. असं म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून चतुर्थ स्थानावरून ज्या जीवन मूल्यावर तुमच्या आयुष्याची इमारत
उभी आहे ती किती मजबूत आहे हे लक्षात येते. आता नवम स्थान हे कुंडलीमधील प्रारब्ध स्थान आहे आणि त्यामुळे महत्वाकांक्षा आपल्याला लग्नस्थानी महत्वाकांक्षा आणि नवम स्थान हे प्रारब्ध म्हणून 1, 5, 4, 9 हे भाव शिक्षण दाखवतात आणि धनप्राप्ती आणि नावलौकिक ह्या गोष्टी ह्या कर्माचं कारण आहे आणि म्हणून ह्या दोनही गोष्टी आपल्याला 3 आणि 11 या स्थानावरून लक्षात येतात. तर हे आपण आता बघितलं, हे साधारणपणे सुरुवातीच्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आपण बघितलं तर म्हणजे मी तुम्हाला जसं मगाशी म्हणलं की करिअर हे कुंडलीवरनं का बघावं, कारण पूर्वीपासून ज्ञानी व्यक्तींनी असं म्हणून ठेवलेलं आहे की मनुष्यानी रवी चंद्रादी नक्षत्रांकडून ज्ञान घ्यावं. ज्ञान घ्यावं म्हणजे काय, तर मार्गदर्शन घ्यावं आणि म्हणूनच हे ज्ञान आपल्याला कुंडलीमधनं मिळतं. म्हणून आपण करिअर करण्यापूर्वी आपली कुंडली काय सांगते, आपल्या कुंडलीतील ग्रह काय म्हणतात, म्हणजे प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये शनी आहे पण तुमच्या कुंडलीतला शनी काय सांगतो तुम्हाला, ह्याचा लेखाजोखा घेणं खूप आवश्यक आहे. आता ह्याच्यासाठी आपण काही कुंडल्या बघू. कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला विषय समजायला सोपा जातो म्हणून मी काही कुंडल्या आज तुम्हाला दाखवणार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दाखवणार आहेत. सुरुवातीला आपण अभिनयातले घेऊयात. तर आपण मिथुन चक्रवर्तीची कुंडली घेऊ. मी कुंडली शेअर करते. आता ही मिथुन चक्रवर्तीची कुंडली आहे. मिथुन चक्रवर्तीच्या बाबत असं म्हटलं जातं की मिथुन चक्रवर्ती हे म्हटलं जातं म्हणण्यापेक्षा तसा डेटा आहे की मिथुन चक्रवर्ती हे 3 वर्ष सतत हायएस्ट टॅक्स पेयर होते. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमधनं प्रचंड पैसा त्या काळामध्ये त्यांनी मिळवला. आता ही कुंडली आपण थोडं नाडीशास्त्राच्या नियमानुसार आपण बघूयात. नाडीशास्त्राच्या नियमानुसार नवपंचम योग हा युती योगाची फळं देतो. आता ही कुंडली बघा. आता मी जो मगाशी तुम्हाला म्हटलं की आपण शनी बघून शनीवरून आपण विशेष ह्या कुंडलीचा अभ्यास करू. आता ह्या कुंडलीमध्ये शनीच्या नवपंचम योगात शुक्र आहे. शनी बघा, शनी सिंहेचा शनी आहे आणि सिंहेच्या नवपंचम योगात शुक्र आहे. आता आपण शनीच्या नवपंचम योगात किंवा शनीच्या धनस्थानामध्ये जे ग्रह आहेत ते व्यवसायाला कारण ठरतात. हा एक करिअरचा नियम आहे. हे थोडं मी नाडीशास्त्राप्रमाणे सांगते की नवपंचम योगामध्ये किंवा शनीच्या धनस्थानामध्ये जे योग असतात ते आपल्याला करिअरसाठी किंवा अर्थप्राप्तीसाठी कारणीभूत पडतात. आता या शनीच्या नवपंचम योगात शुक्र आहे आणि त्यामुळे व्यवसाय निश्चित करण्यासाठी शुक्र हा महत्वाचा ग्रह. शुक्र हा अभिनयाचा कारक आहे. त्यात हा पंचमेश आहे. पंचमेश म्हणजे क्रिएटिव्ह. आता हा जो पंचमेश शुक्र हा शनीच्या नवपंचम योगात आल्यामुळे मिथुन चक्रवर्ती हे कलाकार आहेत. पण आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट विसरून नाही चालणार की शनीच्या धनस्थानामध्ये मंगळ आहे. सगळ्यांना माहिती आहे की नाही माहित नाही मला, पण मिथुन चक्रवर्ती हे सुरुवातीला गुन्हेगारी क्षेत्रामध्ये होते पण लवकरच त्यांनी ते क्षेत्र सोडलं आणि मग नंतर ते अभिनय क्षेत्राकडे गेले. सुरुवातीच्या काळात त्यांची अतिशय गरिबी होती. तुम्ही जर बघितलं तर शनी पहिल्यांदा केतूला भेटतो. त्यामुळे सुरुवातीला त्यांची परिस्थिती ही खराब होती, अतिशय गरीब होते. त्यात केतू आणि मंगळ हे बुधाच्या राशीत. आपल्याला माहिती आहे की बुधाच्या राशीतील मंगळ हा नीच अधम फल देतो आणि केतू देखील धनाच्या दृष्टीने फारसा चांगला नाही. त्यामुळे पराक्रमी मंगळाच्या नवपंचम योगात बुध होता. आता हे दोन्ही ग्रह कसे, तर पृथ्वी तत्वाच्या राशीत. त्यामुळे सुरुवातीला हे जे मिथुनदा होते हे पैसे मिळवण्यासाठी अर्थार्जनासाठी गुन्हेगारी क्षेत्रात होते. आता जर तुम्ही पुढे बघितलं तर दशमाचे दशमस्थान म्हणजे कार्यक्षेत्र. आता दशमाच्या दशमस्थानात म्हणजे सप्तम स्थानात कुठली रास येते तर धनुरास. त्याचा कारक गुरु हा चंद्राच्या कर्क राशीत आहे आणि त्यामुळे व्यवसायासाठी चंद्र हा प्रवासाचा कारक आहे. त्यामुळे व्यवसायासाठी त्यांनी कलकत्त्याहून मुंबईला स्थलांतर केलं. आता अजून एक आपल्याला नियम माहिती आहे की शनीच्या धनस्थानात मंगळ असेल तर 32 वर्षांनंतर भाग्योदय होतो आणि त्यामुळे त्यांच्या वयाच्या 32व्या वर्षी त्यांचा डिस्को डान्सर
साधारणपणे जे कोणी 50च्या आसपास असतील त्यांनी हा पिक्चर बघितला असेल. डिस्को डान्सर हा खूप फेमस होता तेव्हा आणि डिस्को डान्सर प्रसिद्ध झाला आणि डिस्को डान्सर प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितलं नाही आणि 3 वर्ष सतत हायेस्ट टॅक्स पेयर ते होते. सर ऐकू येतंय ना व्यवस्थित? हॅलो सर ऐकू येतंय ना? हो सगळं. हा, तर ही मिथुन चक्रवर्तीची कुंडली मी तुम्हाला सांगितलं कारण त्यांचे असे 2 प्रोफेशन होते. पहिल्यांदा ते गुन्हेगारी क्षेत्रात होते आणि त्यानंतर ते अभिनय क्षेत्रात आले आणि तिथे त्यांनी अत्युच्च स्थान मिळवलं. आता जेव्हा आपण अभिनय क्षेत्रात म्हणतो त्यावेळेला आपण अमिताभ बच्चनची कुंडली बघितल्याशिवाय अभिनय क्षेत्र मधील कुंडल्या संपवू शकत नाही. आणि अमिताभ बच्चनच्या कुंडलीमध्ये सुद्धा 2 व्यवसाय आहेत. एक म्हणजे काय की आपण बघितलं की जाहिरातींमधून सुद्धा त्यांना अर्थप्राप्ती आहे आणि सिने क्षेत्रातून सुद्धा त्यांना अर्थप्राप्ती आहे. अजून एक नियम आहे करिअरच्या बाबत. जेव्हा आपण शनी हा करिअरचा कारक म्हणतो तेव्हा जेव्हा शनी वक्री असतो तेव्हा एकापेक्षा अधिक उत्पन्नाची साधनं असतात. आता अमिताभ बच्चनच्या कुंडलीमध्ये शनी वक्री आहे. मी आता अमिताभ बच्चनची कुंडली पण शेअर करते. कुंभ लग्नाची कुंडली आहे, लग्नात केतू आहे. आता ह्याच्यामध्ये अष्टम स्थान लोडेड आहे आणि शनी वक्री आहे. आता शनी वक्री असताना मी म्हटलं तसं की एकापेक्षा अधिक व्यवसाय असतात आणि गुरु जेव्हा वक्री असतो तेव्हा जन्मस्थळापासून लांब तुमचा भाग्योदय होतो. तर अमिताभ बच्चन कुठे होते तर अलाहाबाद आणि त्यांचा भाग्योदय झाला मुंबईमध्ये. आता ह्या कुंडलीमध्ये बघा शनीच्या नवपंचम योगात मंगळ आणि शुक्र, रवी आणि नेपच्यून आणि बुध हे ग्रह आहेत. आता हा शुक्र अभिनयाचा कारक आणि शुक्र मंगळामुळे त्यांच्या नावाभोवती एक संमोहन निर्माण झालं. आता रवीमुळे काय झालं तर अमिताभ हे चित्रपट सृष्टीचे शहंशहा झाले. रवीमुळे त्यांना हा वेगळा मान मिळाला आणि शनीचा बुध शुक्राशी आलेला योग हा जाहिरातीच्या माध्यमातून पण त्यांना त्यामुळे मिळालेला पैसा आहे. आता हा बुध कसा आहे तर उच्चीचा बुध आहे. त्यामुळे शुक्राचा काय झालाय तर नीचभंग झालाय आणि हा शुक्र अमितजींच्या म्हणजे ज्या वेळेला राजेश खन्ना हा चॉकलेट हिरो म्हणून एकदम टॉपवर होता त्यावेळेला त्यांना टफ देत अमितजींनी स्वतःच स्थान निर्माण केलं. त्यामुळे हा जो शुक्र आहे या शुक्रामुळे बुधाचा नीचभंग झाला. बुध हा बुद्धिमत्ता, शुक्र हा प्रेझेंटेशन, त्यामुळे राजयोगाची पत्रिका झाली. नीचभंग राजयोगाची ही पत्रिका झाली. आता ह्याच पत्रिकेवरून आपण म्हणतो की आपल्या पत्रिकेवरून आपल्या मुलांचं कळतं, वडिलांचं कळतं, आई वडिलांचं कळतं. एवढंच काय तर आपली सून, स्पाऊस या सगळ्या गोष्टी कळतात. मग आता अमितजींच्या पत्रिकेवरून आपण त्यांच्या वडिलांचा थोडा अंदाज बांधू आणि मग आपण त्यांच्या वडिलांची कुंडली बघू की तो ठोकताळा बरोबर येतोय का. आता बघा वडिलांचा कारकग्रह कुठला तर रवी. आता ह्या कुंडलीमध्ये काय आहे तर मंगळ, शुक्र, रवी, बुध यांच्यासारखे प्रसिद्धी देणारे जे ग्रह आहेत हे अमितजींच्या कुंडलीमध्ये गुरुच्या लाभयोगात आहे. गुरु पॉप्युलॅरिटी देतो त्यामुळे अमितजी प्रसिद्धीच्या शिखरावर आहेतच, पण हरिवंश राय बच्चन हे देखील आज लोकप्रिय प्रसिद्ध कवी आहेत. आता हे उत्तम कवी होते पण त्यामधून अमितजींनी जसा धोधो पैसा मिळवला त्यांच्या करिअर मधनं तसा हरिवंश राय बच्चन यांना मात्र त्यांच्या ह्या करिअर मधून धोधो पैसा मिळाला नाही. आता रवी बरोबर असलेले बुध शुक्र हे प्रतिभा दाखवतात. रवी बुधाबरोबर असल्यामुळे त्यांच्यामध्ये उत्तम साहित्य घडलं कारण गुरुच्या लाभयोगात हे सगळे ग्रह आहेत. प्रसिद्धी पण मिळाली. पण पितृकारक रवीच्या राशीमध्ये कोण आहे तर राहू आहे आणि त्यामुळे उत्तम साहित्य घडून देखील आर्थिक यश मात्र त्यांना म्हणावं तसं मिळालं नाही. आता आपण हे जसं आपण बघितलं अमितजींच्या कुंडलीतनं तर आपल्याकडे हरिवंश राय बच्चन
यांची देखील कुंडली आहे. तर आपण ती कुंडली बघूयात, म्हणजे त्यावरून हेच योग आपल्याला तिथे दिसतायत का हे लक्षात येतं. आता हरिवंशराय बच्चन यांची बघा तुळ लग्नाची कुंडली आहे आणि लग्नात बुध आहे. म्हणजे जर आपल्याला लक्षात आलं की किती प्रतिभा आहे त्यांची. लग्नी बुध आहे, शुक्राच्या राशीत आहे. लग्नेश शुक्र जो आहे हा मंगळाच्या राशीत आहे. आता हा प्रतिभावंत व्यक्ती पंचमेश पंचमात आहे. आता यांच्या कुंडलीमध्ये जर आपण बघितलं तर कर्मकारक शनी जो आहे त्याच्या सुद्धा नवपंचम योगात राहू दिसून येतो. त्यामुळे राहूचा जो करिश्मा आहे तो आपल्याला अमितजींच्या कुंडलीमध्ये पण दिसतो आणि त्यांच्या वडिलांच्या म्हणजे हरिवंशरायजी बच्चन यांच्या कुंडलीमध्ये दिसते. शनी बुध नवपंचम योग आहे, त्यामुळे उत्तम बुद्धिमत्ता आहे. पण तुम्हाला ही उत्तम बुद्धिमत्ता एनकॅश करता आली का? तर त्यांना ही उत्तम बुद्धिमत्ता एनकॅश करता आलं नाही. आता आपण म्हणतो की दशमातील ग्रह हे व्यवसाय दाखवतात, तर दशमात चंद्रगुरु आहेत. आता दशमातील चंद्रगुरु म्हणजे काय झाला तर गजकेसरी योग झाला. आणि हा जो दशमातील कर्केचा गुरु आहे म्हणजे हंसयोग पण झाला. त्यामुळे प्रचंड मान सन्मान मिळाला त्यांना. ते गुरु तिथे आहे त्यामुळे ते प्राध्यापक म्हणून सुद्धा पॉप्युलर होते. धनस्थानातील शुक्राने प्रतिभा दिली, रवीने मान सन्मान दिला, मात्र राहूने पैसा दिला नाही. गजकेसरी योग हंसयोग हे असताना त्यांची जी पुण्याई होती ती अमितजींना मात्र उपयोगी पडली. तर हे आपण मुद्दाम वडील आणि मुलगा या दोघांच्या कुंडलीतील जे ग्रहयोग होते ते तेवढ्यासाठी आपण आता अभ्यासले. आता आपण जर बघितलं की अभिनय क्षेत्रामध्ये आपल्याला जर आपण अजून एक आपण अभिनय क्षेत्रातले अजून एकच घेऊयात, ते म्हणजे संजीव कुमार. संजीव कुमार घेण्याचं कारण काय की संजीव कुमार हे अमिताभजींनी इतके पॉप्युलर नव्हते, पण संजीव कुमारच्या काळात जे कोणी लोक होते त्यांचं संजीव कुमारवर फार प्रेम होतं. त्यांनी कधीच थिल्लर अभिनय केला नाही, शांत संयत अभिनय. आणि संजीव कुमारांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर कुठेतरी एक दुःखाची झालर त्यांच्या चेहऱ्यावरही होती आणि आयुष्यामध्ये ते एकटे होते. आणि त्यामुळे संजीव कुमारांची पत्रिका देखील अभ्यासण्यासारखी आहे. तर आपण संजीव कुमारांची पण पत्रिका बघूया. मकर लग्नाची कुंडली आहे पहा. शनीचं लग्न आलं ना की एकटेपणा येतोच. शनी आणि एकटेपणा यांचा खूप संबंध आहे, पण अर्थात आजचा तो विषय नाही. आता आपण आज बघितलं तर तृतीय स्थानी मीनेचा शनी आहे. शनीवरून आपण आज मी जास्त करून शनीवर फोकस केलेला आहे. आता शनी आणि गुरु यांचा अन्योन्य योग आहे पहा, कारण मकरेचा गुरु आहे आणि मीनेचा शनी आहे, यांचा अन्योन्य योग आहे. त्यामुळे शनीचा अन्योन्य योगामुळे शुक्र आणि चंद्र यांच्याशी संबंध आला. म्हणजे परत तुम्ही जर बघितलं असेल तर अभिनयाच्या क्षेत्रामध्ये शुक्राचा काही ना काही संबंध येतो आणि म्हणून अभिनयाचा कारक असलेल्या शुक्राला शनीला अभिनयकारक शुक्राची जोड मिळाली. पण शुक्राबरोबर केतू असल्यामुळे प्रणयी भूमिका मिळाल्या नाहीत जास्त, तर कशा मिळाल्या? धीर गंभीर भूमिका मिळाल्या. आता ह्या कुंडलीमध्ये दशमेश देखील शुक्रच आहे आणि तो पंचम स्थानामध्ये म्हणजे क्रिएटिव्ह स्थानामध्ये आहे, वृषभ राशीत आहे. आणि ह्याचप्रमाणे दशमाच्या दशम स्थानात चंद्र आहे. त्यामुळे चंद्र शुक्र हे व्यवसायकारक आहेत. पण अभिनयाच्या ग्लॅमरस क्षेत्रात असून सुद्धा ते एकटे होते. हा विषय नाहीये, पण त्या एकटेपणाचं कारण काय तर परिवर्तन योगामुळे लग्नावर शनीचा प्रभाव झाला. सुखस्थानात कोण आहे? हर्षल. आणि सुखेश मंगळ जो आहे तो नीच राशीत आला, तुळ राशीमध्ये. आणि प्रणयी शुक्र जो आहे तो केतूने विद्ध आणि पंचम
या प्रणयी स्थानामध्ये केतू, तर पंचम स्थानावर शनी आणि मंगळाची दृष्टी, या सगळ्या गोष्टींमुळे संजीव कुमार हे इतक्या ग्लॅमरस क्षेत्रात असून सुद्धा एकटेच होते. आता करिअरचं, आता मी स्वतः व्यवसायाने वकील असल्यामुळे वकिलीच्या बद्दल देखील मी थोडंसं बोलणारच आहे की वकिलीसाठी काय लागणार. तर वकिलीसाठी थँक्यू अर्चनाजी. आता वकिलीसाठी काय लागतं? वकिलीसाठी पहिली गोष्ट म्हणजे चिकाटी लागते. आपण असं म्हणतो की एखाद्या मारवाड्याने दुकान काढलं की तो दुकान बंद करत नाही लगेच, चाललं नाही म्हणून. तसंच वकिलीच्या साठी सुद्धा उमेदवारीची अनेक वर्ष तुम्हाला काढावी लागतात. त्यामुळे चिकाटी लागते. चिकाटी आपल्याला शनीवरून कळते. दुसरी गोष्ट धडाडी लागते. अपयश पचवण्यासाठी लागणारी धडाडी. मी सांगते थोड्या वेळाने शनी बुध काय जर राहिलं असेल तर आपण शेवटी जे प्रश्नोत्तरांचे घेणार आहोत तेव्हा आपण घेऊया त्या गोष्टी. आता कुंडलीमध्ये आपल्याला काय लागतं तर पहिली गोष्ट आपल्याला वकिलांच्या कुंडलीमध्ये मंगळ चांगला असला पाहिजे, कारण धडाडी लागते. आपण नुसतं घरामध्ये बसून बोलणं, गुहेतील गर्जना, ह्या गोष्टी खूप सोप्या असतात. पण ज्या वेळेला तुम्ही कोर्टात जज पुढे जाता त्यावेळेला ते धाडस तुमच्या अंगामध्ये असलं पाहिजे. हे धाडस तुम्हाला मंगळामुळे येतं. कारण मंगळ काय असो, कधी कधी ऐन वेळेला आपल्याला एखादी गोष्ट सुचत पण नाही, पण वेळ मारून देण्याची कला असते ही मंगळाकडे असते. बुध शुक्र चांगले लागतात, कारण बुध हा बुद्धीचा कारक आहे, शुक्र हा प्रेझेंटेशनचा कारक आहे. तुम्हाला किती चांगलं आलं तरी सुद्धा ते प्रेझेंट करता आलं पाहिजे, आणि म्हणून बुध शुक्र सुद्धा चांगले पाहिजे. न्यायाची रास आहे, तूळ रास देखील चांगली पाहिजे. त्या कुंडलीमध्ये तूळ रास ऍक्टिव्ह पाहिजे. आणि मग ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडतात, गुरु चांगला पाहिजे, या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा उत्तम वकील घडतो. आता उत्तम वकील असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कुणाचं नाव येतं? तर आपल्याला आता नुकतेच जे दिवंगत झाले ते म्हणजे राम जेठमलानी सर. राम जेठमलानी सरांचं नाव आजही सगळीकडे आदराने घेतलं जातं. ते काही दिवस लॉ मिनिस्टर होते, मेंबर ऑफ पार्लमेंट होते. उज्ज्वल निकम पण आहेत, क्रिमिनल साईडला उज्ज्वल निकम आहे, पण आता मी त्यांची कुंडली घेतलेली नाहीये, मग ती मला काढावी लागेल. मी राम जेठमलानींची कुंडली घेतलेली आहे आज. तर कारण आता राम जेठमलानी नुकतेच दिवंगत झाल्यामुळे मी मुद्दाम त्यांची कुंडली घेतली. तर राम जेठमलानींच्या कुंडलीमध्ये वकिलांसाठी लागणारे, वकिलांसाठी आवश्यक असणारे सर्व ग्रहयोग आहेत. धडाडी आहे, बुद्धिमत्ता आहे, चातुर्य आहे, प्रेझेंटेशन करण्याची कला आहे, आणि हे सगळं करत असताना मन संयत ठेवणं हे देखील त्यांच्यामध्ये आहे. खूप जण आहेत मॅडम, नानी पालखीवाला आहेत, उज्ज्वल निकम आहेत, बरेच जण आहेत. पण आपण आज राम जेठमलानींची कुंडली घेतली आहे, कारण आपल्याला शेवटी मर्यादा असते की आपण कुठे घ्यायचंय. त्याप्रमाणे फली नरिमन आहेत, बरोबर आहे, बरेच लोक आहेत. पण आज आपण जेठमलानी सरांची कुंडली घेतलेली आहे. जेठमलानीचा एक किस्सा आहे की ते जाण्याच्या 1-2 महिने आधी त्यांना सुप्रीम कोर्टच्या जजने विचारलं की तुम्ही अजून किती दिवस काम करणार, फॉर हाऊ मेनी इयर्स यू आर गोइंग टू वर्क, असं विचारलं. तेव्हा त्यांनी हसून उत्तर दिलं की लॉर्डशिप, वाय युअर लॉर्डशिप वॉन्ट्स टू नो व्हेन आय एम गोइंग टू डाय. म्हणजे ते नेहमी म्हणायचे, आय वॉन्ट टू डाय विथ माय शूज ऑन. मला काम करत असताना, काम करता करता मृत्यू आला पाहिजे, ही त्यांची इच्छा होती. आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करत होते. आणि म्हणून मी आज त्यांची कुंडली निवडलेली आहे. तर मी त्यांची कुंडली शेअर करते. आता राम जेठमलानींची कुंडली बघा तुम्ही. पहिल्यांदा तुळ रास बघा. तुळ राशीत चंद्रगुरु आहे, बरोबर आहे. म्हणजे तुळ रास जे आहे, दशम स्थानामधले ग्रह तुम्ही जर बघितलं तर दशम स्थानामध्ये गजकेसरी योग झालाय पहा, चंद्रगुरु, बरोबर आहे. त्यामुळे चंद्रगुरु हे देखील महत्वाचे आहे. आता वकिलांच्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं तर पहिलं काय पाहिजे तर ओघवती वाणी पाहिजे. आज आता व्याख्यान देताना मी सुद्धा समजा तुम्ही थांबले असे असं झालं असतं तर मग त्या लेक्चरला अर्थ राहत नाही. त्याचप्रमाणे वकिलांना तर खूप मोठं आर्ग्युमेंट करायचं असतं, आणि अशा वेळेला त्यांची वाणी ही ओघवती असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे 6
9 आणि 2 या स्थानांची रिलेशनशिप आवश्यक आहे. आता 6 म्हणजे का, तर लिटिगेशन. 9 म्हणजे काय, भाग्यस्थान. आणि 2 म्हणजे काय, तर वाचास्थान. 6, 9, 2. आता ह्या कुंडलीमध्ये हा नियम कसा बसतोय बघूयात. 6 म्हणजे काय, बुध. 9 म्हणजे बुध आणि 2 म्हणजे शनी. आणि जर बघितलं तर भाग्यस्थानामध्ये शनी बुध यांची युती आहे. म्हणजे 6, 9, 2 यांचं किती भक्कम कॉम्बिनेशन आहे. आणि हा बुध देखील कन्येचा बुध आहे, त्यामुळे उच्चीचा बुध आहे. आता दुसरं आपण बघितलं तर तृतीय स्थान हे रेकॉर्डचं स्थान आहे. वकिलांच्याकडे खूप खूप कागद असतात. हे रेकॉर्ड नीट ठेवता आलं पाहिजे आणि योग्य वेळेला त्याचं रिट्रीवल गरजेचं आहे. आता तृतीय स्थान पॉप्युलॅरिटीचं पण स्थान आहे. आता तृतीय आणि दशम स्थानाचा जेव्हा योग होतो त्यावेळेला व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला प्रसिद्धी मिळते. आता ह्या कुंडलीमध्ये पहा, तृतीयेश गुरु हा दशम स्थानात आहे. म्हणजेच तृतीय आणि दशम स्थान यांचा योग हा झालेला आहे. आता शनी, जो आपला आजचा मुख्य विषय आहे, शनी हा लिटिगेशनचा कारक आहे. मंगळाकडून आपण काय घेतो, धडाडी. राहू कडून राजकारणी वृत्ती आणि बुधाकडून वाणी. आता या कुंडलीमध्ये आपण बघितलं तर शनी आणि बुध हे एकत्रच आहे, त्यामुळे बोलण्यामध्ये फ्लुएन्सी होती. आता राहू, मंगळ आणि शनी यांचा संबंध जेव्हा 6, 8, 12 यांच्याशी येतो तेव्हा असे व्यक्ती क्रिमिनल केसेस घेऊ शकतात. म्हणजे 6, 8, 12शी आला नाही तर मात्र त्या मनाने क्रिमिनल केसेस करता येत नाही, मग कॉर्पोरेट, सिव्हिल अशा केसेस करता येतात. तर 6, 8, 12 यांचा संबंध, 6, 8, 12शी जर राहू आणि मंगळ यांचा संबंध आला की क्रिमिनल. शनी आणि बुधाशी आला तर कॉर्पोरेट. आणि शनी आणि शुक्र आला ना तर फॅमिली कोर्टातल्या केसेस घेतल्या जातात. आता ह्यांच्यामध्ये शनी आणि बुधाचा संबंध आलाय आणि 6, 8, 12शी राहूचा आणि मंगळाचा आलेलाच संबंध, त्यामुळे त्यांनी क्रिमिनल केसेस पण केल्या. पण अनेक कॉर्पोरेट कंपनीज ज्या होत्या त्यांचे ते वकील होते. आता सप्तम स्थान म्हणजे कोर्ट हॉल. आता बघा, सप्तम स्थानाचा जो कारक आहे चंद्र, तो गुरु बरोबर आहे. गुरु दशमात आहे आणि सप्तम स्थानाचा कारक सुद्धा दशमात आहे. म्हणजे सप्तम आणि म्हणजे सप्तम स्थानाचा संबंध दशम स्थानाशी आहे. आणि विशेष म्हणजे यांनी पाऊल टाकलं की राम जेठमलानी वाट बघत थांबले तसं कधी व्हायचं नाही. ते गेले, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं, असंच होतं. आणि जजेस मध्ये सुद्धा त्यांचा दबदबा होता, कारण दशमामध्ये असलेला गजकेसरी योग. आणि मुख्य म्हणजे हा गुरु जो होता हा पराक्रमेश पण होता. प्रखर बुद्धिमत्तेमुळे आणि अचूक शब्दफेक ह्यामुळे ह्यांच्या पुढे जज सुद्धा नतमस्तक होत असे. म्हणजे ह्यांच्या पुढे सुप्रीम कोर्टचे जज हे आले की उठून उभं राहत नसेल, पण खुर्चीवर जागेवर थोडंसं हलून त्यांना रिस्पेक्ट दाखवत असेल. त्यामुळे राम जेठमलानी माहित नाही असं कुठला व्यक्ती नाही स्पर्धे. आणि आता सगळ्यात मुख्य म्हणजे बघा तुम्ही की लोक, अनेक वकील किंवा अनेक क्षेत्रात लोक म्हणतात की नाही काय आपल्याला मिळेल ते काम, पडेल ते काम, मिळेल ते दाम आणि दिसेल त्याला सलाम, असं हल्ली लोक म्हणतात बऱ्याच वेळेला. राम जेठमलानी असे नव्हते, ते त्यांच्या मर्जीचे मालक होते. कुठल्या केसेस घ्यायच्या, कुठल्या नाही घ्यायच्या हे त्यांनी ठरवलं. याचं कारण काय, तर शनीच्या धनस्थानामध्ये असलेला चंद्र, त्यामुळे आपल्या मर्जीप्रमाणे त्यांनी केसेस घेतल्या. त्यांना ज्या चांगल्या वाटल्या, त्यांना ज्याच्यामधनं मला पॉप्युलॅरिटी मिळेल, ज्यातनं मला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल, अशाच केसेस त्यांनी घेतल्या. आणि सप्तमस्थान दशमस्थानात तुळेची रास, तुळ रास असल्यामुळे लिगल प्रोफेशन मध्ये त्यांना यश आलं. आता रवी हा जो गव्हर्नमेंटचा कारक ग्रह आहे तो राहू या राजकारणी ग्रहाबरोबर, आणि म्हणून ते काही काळ केंद्रीय मंत्री पण होते. बरोबर आहे. आता ह्या कुंडलीमध्ये लग्नेश कोण आहे, तर शनी. हा शनी कुठे आहे, तर भाग्यात. जसं मगाशी मी म्हटलं की धर्म त्रिकोणातले जे काही योग असतात ते अत्यंत उच्चीचे असतात. लग्नस्थान आणि लग्नेश हे महत्वाचे असतात, हे महत्वाकांक्षा दाखवतात.
आणि म्हणून अत्युच्च महत्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्याची धमक लग्नेश शनी बरोबर भाग्येश म्हणजे उच्चित भाग्येश आणि तो सुद्धा उच्चीचा. त्यामुळे लग्नेश आणि भाग्येश यांच्यामध्ये झालेला हा जो योग आहे, यामुळे ही व्यक्ती अतिशय महान, अतिशय विद्वान होती, यात शंकाच नाही. तर राम जेठमलानीची कुंडली शेअर करण्याचं कारण असं आहे की वकिली व्यवसायातले सर्वच्या सर्व योग यांच्या कुंडलीमध्ये होते आणि अतिशय पॉप्युलर होते. वकील वर्गामध्ये पण सगळ्यांचे आवडते होते. अनेक वकील त्यांनी ट्रेंड केले आणि वकील त्यांच्याकडे कोणी जर विचारायला गेले शंका, तर अशा वेळेला ते व्यवस्थित गाईड करत असत. आता अशाच एका वेगळ्या व्यक्तीची कुंडली मी घेणार आहे. काही लोकांना ते आवडतात, काही लोकांना अजिबात आवडत नाहीत. तर माझ्या बाबतीत मी न्यूट्रल आहे, मला फार सांगता येणार नाही. परंतु जसं मी मगाशी म्हटलं की जेव्हा शनी हा धनुराशीत असतो तेव्हा त्याला कोदंड शनी असं म्हणतात. वैशाली मॅडम थँक्यू. त्याला कोदंड शनी असं म्हणतात. आणि हा जो कोदंड शनी आहे हा माणसाला देवत्व प्राप्त करून देतो, हा देवत्व प्राप्त करून देतो. आणि म्हणून आपण अशा एका व्यक्तीची कुंडली घेणार आहे. ती व्यक्ती म्हणजे आचार्य रजनीश. आचार्य रजनीश यांना भगवान रजनीश म्हणतात, त्यामुळे त्यांना फॉलोअर निर्माण झाले. एक मिनिट मी त्यांची कुंडली शेअर करते. आता आचार्य रजनीशांची कुंडली बघा. धनुराशीमध्ये सगळे ग्रह आहेत, मंगळ, बुध, चंद्र, शुक्र, शनी, सगळे ग्रह हे धनुराशीमध्ये आहे. आता ह्याचा राशी स्वामी जो गुरु आहे तो मात्र कर्क ह्या उच्च राशीत आहे. शनी कोदंड आहेच आहे, पण शनीचा राशी स्वामी गुरु हा उच्च राशीत आहे. तर आम्हाला आमचे अष्टेकर सर नेहमी सांगायचे की ज्याचा राशी स्वामी उच्चीचा त्या राशीतले सगळे ग्रह उच्चीचे. आणि त्यामुळे कर्केच्या गुरुमुळे मंगळ, बुध, चंद्र, शुक्र आणि शनी हे सर्व ग्रह उच्चीचे झाले. आता मगाशी मी म्हटलं की धनुराशीतील गुरुच्या राशीतील धनुराशीतील शनी, गुरुच्या राशीतील शनी हा अनुयायी देतो. केवळ कर्मातच आपण बघितलं की दैव बदलण्याची क्षमता असते. आणि म्हणून ह्या कुंडलीमध्ये शनीला एक सुवर्ण झळाळी आलेली आहे. आता तुम्ही जर बघितलं या कुंडलीमध्ये तर शनीच्या धनस्थानात एकही ग्रह नाही. शनीच्या नवपंचम योगामध्ये देखील एकही ग्रह नाही. तुम्ही आचार्य रजनीशांचा व्यवसाय काय होता म्हणून सांगायला गेला तर ह्याच्यामध्ये कुठलाही व्यवसाय तुम्हाला सांगता येणार नाही. मात्र हा जो शनी आहे हा शनी, ह्या शनीमुळे आणि गुरुमुळे त्यांना अढळपद म्हणजे देवत्व, त्यांना भगवान रजनीश म्हणायचे. आतापर्यंत किती सद्गुरू होऊन गेले पण कुणालाही भगवान म्हटलं नाही. मात्र रजनीशांना अनेक फॉलोअर आले, अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका देखील केली, पण ह्या अनुयायी असल्यामुळे आचार्य रजनीश यांना भगवान रजनीश असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून म्हणजे ह्याच्यामध्ये शनी मंगळाच्या धनस्थानामध्ये आणि शनी मंगळाच्या नवपंचम स्थानामध्ये एकही ग्रह नसतो. त्यावेळेला बऱ्याच वेळेला व्यवसाय नसतो. अनेक लोक व्यवसाय करत नाही, प्रत्येकाला व्यवसाय असलाच पाहिजे असं काही नाही. त्यामुळे अनेक लोक व्यवसाय करत नाही. किंवा काही लोक काय करतात, सीझनल व्यवसाय करतात. फटाके आले फटाके विकतात, आंबे आले आंबे विकतात, उन्हाळ्यामध्ये हे पावसाळ्यामध्ये छत्र्या विकतात. म्हणजे ते सीझनल व्यवसाय करतात, त्यांचा एक ठराविक व्यवसाय नसतो. आणि म्हणून सुरेखा मॅडम थँक्यू. त्यामुळे असे सीझनल व्यवसाय करतात. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये व्यवसाय असतो असं नाही. त्यामुळे धनस्थान आणि नवपंचम योग शनीच्या यामध्ये जेव्हा एकही ग्रह नसतो अशा वेळेला त्या माणसाला व्यवसाय नसतो. सगळ्यांच्या चांगल्या कमेंट्स येत आहेत, मलाही खूप बरं वाटतंय. पावले सर धन्यवाद. मलाही बरं वाटतंय की लोकांना आवडतंय ते. आता मी तुम्हाला, आपण सर्वजण ज्योतिषी आहोत, आता मी तुम्हाला एका ज्योतिषाचीच कुंडली देणार आहे. आता मी नाव सांगत नाही, परंतु एका ज्योतिषाचीच कुंडली मी आपल्याबरोबर शेअर करते. वृश्चिक लग्नाची कुंडली आहे, पण तूळ रास लोडेड आहे. तूळ राशीमध्ये शनी, मंगळ, हर्षल, बुध आणि रवी आणि कन्येचा चंद्र
आणि गुरु चतुर्थामध्ये, कुंभ राशीमध्ये आणि शनी अष्टमामध्ये. आता तुम्ही या कुंडलीमध्ये बघा, शनीच्या नवपंचम योगात सगळे ग्रह आहेत. म्हणजे इकडे शनी, मंगळ, हर्षल, बुध, रवी हे सगळे ग्रह शनीच्या नवपंचम योगात, आणि इकडनं बघितलं तर गुरु देखील शनीच्या नवपंचम योगात. या कुंडलीमध्ये गुरु वर्गोत्तम आहे. आता बघा, 14 विद्या 64 कला याच्यामधलं एक ज्योतिषशास्त्र, पंचांग, वेदाचं 5वं अंग. त्यामुळे गुरुची साथ असल्याशिवाय ज्योतिषशास्त्र जमणं शक्य नाही. आता ही जी व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीला जर आपण बघितलं तर शनीच्या नवपंचम योगात गुरु आहे. त्यामुळे कन्सल्टेशन, समुपदेशन ह्याच्या बरोबर ज्योतिष क्लासेस हे देखील उत्तम प्रमाणामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही व्यक्ती घेते. म्हणजेच अनेक लोकांनी ह्या व्यक्तीला गुरुच्या ठिकाणी मानलेलं आहे. कारण अनेक लोक जेव्हा तुम्ही क्लासला जातात, आता आपण इंग्लिशचा, गणिताचा क्लास लावला ना तर आपण त्याला गुरु नाही म्हणत, पण ज्योतिषाचा क्लास लावला तर आपण त्याला गुरु म्हणतो. कारण का, तर ज्योतिष हे एक अढळ शास्त्र आहे. आणि म्हणून ह्या व्यक्तीला एका अर्थाने गुरुपद मिळालं. आता चतुर्थ स्थानामध्ये गुरु आहे, जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला की गुरु जे आहे, आता दशमेश कोण आहे, रवी. हा जो रवी आहे, ह्या रवी कुठे आहे, तर रवीच्या नवपंचम योगात गुरु आहे. नीट दिसत नाहीये ना, मी तुम्हाला सांगते, लिहून घेता का? आहे वृश्चिक लग्नाची कुंडली आहे. लग्नात शनी नेपच्यून, चतुर्थात गुरु, सप्तमात केतू, अष्टमात शनी, लाभात चंद्र प्लुटो, आणि व्ययस्थानामध्ये शनी, मंगळ, हर्षल, बुध आणि रवी. आता पहा, आपण दशमस्थान. मॅडम, डेट टाइम प्लेस असेल तर मी इकडून कुंडली शेअर करतो स्क्रीन मध्ये. डेट नाहीये. लग्नात राहू आहे आणि सप्तमात केतू. आता जर आपण बघितलं ना तर दशमेश कोण आहे, रवी. रवीच्या पण नवपंचम योगामध्ये गुरु आहे आणि कर्मकारक शनीच्या नवपंचम योगात देखील गुरु आहे. त्यामुळे गुरु हा जो आहे, हा या कुंडलीतला डिसाइडिंग फॅक्टर आहे. जर आपण बघितलं ना तर गुरु हा कुंभेचा गुरु आहे. याच्यामध्ये शनीच्या नवपंचम ह्या गुरुची अमृत दृष्टी कशावर आहे, तर व्ययातल्या सगळ्या ग्रहांवर आहे आणि शनीवर देखील आहे. त्यामुळे सर्व ग्रहांवर गुरुची अमृत दृष्टी आहे. त्यात हा जो शुक्र आहे ना कुंडलीमधला, हा विशाखा नक्षत्रात आहे. आता जर आपण म्हणतो की शिक्षण जेव्हा आपण देतो तेव्हा गुरु आणि शुक्र हे दोघंही गुरुच आहेत. शुक्र हा देखील दैत्य गुरु आहे आणि शुक्र हा बुद्धिमान आहे. आता हा शनीच्या नवपंचम योगात शुक्र देखील आहे आणि गुरु देखील आहे. त्यामुळे दोनही गुरु जे शिकवताना प्रेझेंटेशन उत्तम आहे, बुधामुळे वाणी ओघवती आहे आणि गुरुची अमृत दृष्टी सगळ्यांमध्ये आहे. शुक्र व्ययस्थानामध्ये आहे पण शनीच्या नवपंचम योगात आहे. आणि म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये गती आहे आणि ज्योतिषशास्त्र शिकवण्यामध्ये पॉप्युलॅरिटी आहे. शुक्र विशाखा नक्षत्रात असल्यामुळे त्याच्यावरही गुरुचा अंमल आहेच आणि गुरु वर्गोत्तम आहे. आणि ह्या कुंडलीमध्ये अजून एक विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 4, 8, 12 या मोक्ष त्रिकोणामध्ये सगळे ग्रह आहेत. त्यामुळे मी मगाशी जसं म्हटलं की अध्यात्म हा ज्योतिषशास्त्राचा पाया आहे. त्यामुळे आपण असं म्हणतो ना की उत्तम वकील व्हायचं असेल तर अध्यात्म नाही आलं तरी चालेल, पण आपण म्हणतो की ज्योतिषशास्त्राला उपासनेची गरज आहे. उपासना नाही तर निदान निर्मळ मनाची, चांगल्या वर्तणुकीची निश्चितच गरज आहे. मागे एकदा मला ताते सर म्हटले होते की ज्योतिष हे काही शास्त्र नाहीये, मग त्याला कशाला लागते उपासना? अनेक शास्त्र आहेत, त्याला फक्त ज्ञान लागतं. पण ज्योतिषशास्त्र हे एक दैवी शास्त्र आहे, हे एक आध्यात्मिक शास्त्र आहे. आणि आज म्हणजे शंकराने पार्वतीला जी दिलेली विद्या आहे ते म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे आणि त्याचा आपण प्रचार प्रसार करत आहोत. तर परमेश्वराने जे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुमचा आत्मा
हाच शुद्ध असला पाहिजे. आणि म्हणून आध्यात्मिक जोड ही ज्योतिषशास्त्रासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या कुंडलीमध्ये सर्वच्या सर्व ग्रह 4, 8, 12 या मोक्ष त्रिकोणामध्ये आहेत. आणि म्हणून ज्योतिषाच्या दृष्टीने ही कुंडली अतिशय महत्वाची आहे. तर म्हणून मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने, म्हणजे ज्योतिषशास्त्र हे देखील एक करिअर आहे. काही लोक म्हणजे मी ज्योतिषी आहे हे सांगताना काही वाटायचं कारण नाही, कारण ज्योतिषशास्त्र हे देखील एक उत्तम करिअर आहे. आणि उत्तम करिअर म्हणून आणि आता तर हल्ली त्याला दिवसेंदिवस खूप पॉप्युलॅरिटी मिळायला लागलेली आहे. पण ते ग्लॅमरस करिअर म्हणून बघू नये, कारण ज्योतिषशास्त्र हे ग्लॅमरस करिअर म्हणून बघण्यामध्ये अर्थ नाही. तर अशा प्रकारे आपण जर बघितलं तर आता आपण मला वाटतं मी जेवढ्या काही कुंडल्यांचा विचार केला होता त्या सर्व कुंडल्या घेऊन झालेल्या आहेत. अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, म्हणजे थोडक्यात काय की दशमांश कुंडली, दशमेश किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये न जाता केवळ आणि केवळ शनी आणि दशमस्थान यांचा विचार करून देखील कुंडली काढता येते. आता मी म्हणजे तुमची इच्छा असेल तर मी स्वतः वकील आहे तर मी माझी कुंडली पण आपल्याला शेअर करते. जर माझी कुंडली पण त्याच्यामध्ये लक्षात येईल की वकिलांच्या कुंडलीमधले गुण आहेत. सर मी सांगू का माझं हे? अवश्य अवश्य, आम्हाला आवडेल. हा, तर तूळ लग्नाची कुंडली आहे. सर जन्मवेळ सांगू, तिकडनं शेअर करताय? हो करतो करतो. 5-5-66. एक मिनिट. 5-5-66. संध्याकाळी 5:31. 17:31. 17:31. आणि गाव? आणि अहमदनगर. हा हा, 1-2च मिनिटात मी शेअर करतो. तुम्ही चालू ठेवा, दुसरं काही तुम्हाला सांगायचं असेल तर वकिलांच्या कुंडलीमध्ये मी जसं मगाशी म्हटलं की वकिलांच्या कुंडलीमध्ये काय लागतं तर मंगळ लागतो, चांगला धडाडी लागते, अपयश पचवण्याची ताकद लागते. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला ती जिगर लागते की बाबा आलं मला एखाद्याला अपयश तर मी ते ओव्हरकम करेल. मला सहसा आलं नाहीये, पण जेव्हा जेव्हा माझ्याकडनं एखाद्या केसमध्ये विरुद्ध निकाल लागला आणि माझ्या लक्षात आलं की अरे याच्यामध्ये खरं तर चुकलंय हे, तर मी स्वतःच्या खर्चाने अपील दाखल करते आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देते. आणि पक्षकार पुन्हा माझ्याकडे केस ठेवण्याचा विश्वास दाखवतात. त्यामुळे दुसऱ्याचा विश्वास मिळवणं या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. त्यामुळे ही कोणी जर बाहेर पडलं तर तुम्हाला एंट्री मिळेल. काही नेट प्रॉब्लेम असेल. हा, तर ह्याच्यामध्ये माझी तूळ लग्नाची कुंडली आहे आणि सप्तमात रवी मंगळ आहे. आता माझ्या कुंडलीमध्ये अष्टक वर्गाप्रमाणे चतुर्थ स्थानाला सगळ्यात जास्त म्हणजे 42 मार्क आहेत. अष्टक वर्गाबद्दल मला फार माहित नाही, त्यामुळे मी त्याबाबत जास्त सांगू शकत नाही. पण कुंडलीमध्ये षष्ठ स्थानी बुध, शुक्र आणि शनी आहे आणि सप्तमामध्ये मेषेचे रवी मंगळ आणि अष्टमामध्ये राहू, द्वितीय स्थानामध्ये केतू, मिथुनेचा गुरु, नंतर सिंहेचे हर्षल प्लुटो अशी कुंडली आहे. तर सर मी शेअर करते, राहू दे. हो. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं ही कुंडली आहे. आता या कुंडलीमध्ये बघितलं तर मेषेचे रवी मंगळ आहेत, बुध शुक्र शनी. षष्ठ स्थान लिटिगेशनचं आहे. शनीच्या धनस्थानात रवी आणि मंगळ, कोर्ट म्हणजे गव्हर्नमेंटशी संबंध येतोच. आणि मंगळ म्हणजे मी जसं म्हटलं की धडाडी लागते, अपयश घेण्याची तयारी लागते, कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करण्याची धमक लागते, हे त्याच्यामध्ये आहे.
इथे बुध शुक्राचा अन्योन्य योग आहे, बरोबर आहे. म्हणजे शनीचा संबंध बुध शुक्राशी पण आहे आणि गुरुशी पण आहे. बुध तुम्हाला बोलण्याचं स्किल देतो, शुक्र प्रेझेंटेशन देतो, बरोबर आहे. आणि गुरु चंद्र लग्नात, सॉरी चंद्र लिहायचा राहिला, चंद्र लग्नामध्ये आहे, चंद्र लग्नात आहे. तुळ रास तुळ लग्न आहे. आणि आता आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सप्तम स्थान ते म्हणजे काय असतं तर कोर्ट हॉल. तर कोर्ट हॉलमध्ये तुम्हाला काय लागते तर धडाडी लागते. तिथे रवी मंगळासारखे ग्रह आहेत. त्यामुळे सप्तमातले रवी मंगळ तुम्हाला कोर्ट हॉलमध्ये यश मिळवून देतात. कोर्ट हॉलमध्ये बोलताना तुम्हाला फ्लुएन्सी देतात. त्याच्यानंतर मीनेचा शनी आहे इथे पहा, गुरुच्या राशीतला शनी आहे आणि त्याच्याबरोबर बुध शुक्र आहेत. त्यामुळे प्रेझेंटेशन हे देखील चांगलं असतं. स्वतःची कुंडली बद्दल बोलताना मला खूप मर्यादा येतात, कारण मीच माझ्याबद्दल काय सांगावं, पण वकिलांची कुंडली म्हणून मी आपल्याला हे सांगितलं. तर मॅडम शेअर करतोय मी स्क्रीन. मी ऑलरेडी केली सर. नाही जरा व्यवस्थित दिसेल. बरं ठीक आहे, मग मी हे थांबवते, आपण करावी. दिसतीये का? अजून नाही दिसत आहे. हा आता आलं. तुम्हाला कोणतं पाहिजे स्क्रीन तो सांगा, मी बरोबर चालू करतो. फक्त लग्न कुंडलीतलंच हवंय आपल्याला. चालू. रवी मंगळ आहेत. आता रवी मंगळ बरोबर आहे. मंगळ दिग्बली खरं म्हणजे म्हणायचं का ह्याला, कारण दिग्बली म्हटलं तर दशमात असायला हवा होता, पण रवी मंगळ मेषेचे आहेत. त्यामुळे रवी उच्चीचा आहे आणि मंगळ स्वराशीचा आहे आणि शुक्र मीनेचा आहे. त्यामुळे बुध मीनेचा म्हटल्यावर मागे एकदा माझ्याकडे एक जण आले होते, ते म्हटले की ते मला ज्योतिषशास्त्राची खूप आवड आहे वगैरे वगैरे. तर मी आपलं त्यांना सहज ही कुंडली दाखवली, माझी असं सांगितलं नाही. ते मला म्हणले मीनेचा बुध ही मतिमंद व्यक्तीची कुंडली आहे. मी म्हटलं माझा आता कॉन्फिडन्स जायला लागला. म्हटलं तुम्ही मतिमंद म्हटल्यावर म्हटलं ही माझी कुंडली आहे. तर हा बुध जरी मीनेचा असला, नीचेचा असला, तरी हा लग्नेश शुक्राबरोबर आहे, उच्चीच्या शुक्राबरोबर आहे आणि राजयोगकारक शनी बरोबर आहे. त्यानंतर तो अष्टमेश असून षष्ठात आहे. त्यामुळे या कुंडलीमध्ये बुधाचा नीचभंग झालेला आहे आणि तोच राजयोगाला कारणीभूत झालेला आहे. आणि हा जो बुध आहे, हा बुध माझा वर्गोत्तम आहे, कारण माझं तूळ लग्न, तूळ रास आणि नवमोशात देखील तूळ लग्नच आहे आणि मीनेचाच बुध आहे. त्यामुळे लग्न आणि बुध हे दोन्ही वर्गोत्तम आहे. आणि आपण म्हणता त्याप्रमाणे बरोबर आहे की मंगळामुळे होणारा एक रुचक योग पण या कुंडलीमध्ये आहे. तर ही माझी स्वतःची कुंडली आहे. वकील म्हणून मी गेले 20 वर्ष काम करतेय. माझ्याकडे 7-8 ज्युनियर्स आहेत आणि पुण्यामध्ये ऑफिस आहे. प्रॅक्टिस चांगली चालली आणि मुख्य म्हणजे क्लायंट हॅपी आहेत. तर यापेक्षा जास्त या कुंडलीबद्दल काही सांगू शकत नाही. पावले सर आता नाही केली शेअर तरी चालेल. ओके. तर अशा अनेक करिअर आपल्याला लक्षात येतात की अनेक गोष्टी. आता एक छोटीशी गोष्ट फक्त आपल्या आजच्या ह्याच्यामधली राहिली आहे सांगायची, ती म्हणजे काय तर आपण म्हणतो की 4 त्रिकोण असतात. 1, 5, 9 धर्म त्रिकोण, 2, 6, 10 अर्थ, 3, 7, 11 उद्योग आणि 4, 8, 12 मोक्ष. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोच. त्यातले 1, 5, 9 हे प्रथम दर्जाचे, 1, 5, 9 मधले ग्रहयोग हे प्रथम दर्जाचे असतात. हे पण आपण बघितलं. आता आपण बघितलं की लाभस्थान जे आहे, हे लाभस्थान म्हणजे आपल्या आयुष्याचं मोटिवेशन असतं की मी काम करतो तर काम करण्यातनं मला किती पैसे मिळणार. त्यामुळे पैसे मिळणं, प्रसिद्धी मिळणं किंवा लाभस्थान हे इच्छापूर्तीचं स्थान आहे आणि म्हणून लाभस्थानाचं जे महत्व आहे ते विशेष आहे. तर लाभ म्हणजे कशाचाच लाभ होणार, तर लाभस्थानावरनं आपल्याला काय करतं तर 5 आणि 11 यांचा जेव्हा संबंध येतो त्यावेळेला आपण असं म्हणतो की ती व्यक्ती बुद्धिमान आहे आणि त्याला बुद्धीचा लाभ होतो. अर्चना मॅडम थँक्यू. त्याला बुद्धीचा लाभ होतो. पंचम स्थान 5 आणि 11 यांचा जेव्हा होतो तेव्हा शेअर्स मध्ये पण पैसे मिळतात, स्पेक्युलेशन करता येतं.
कारण काय की बुद्धीच्या जोरावरती हे लोक पैसे मिळवतात. 6 आणि 11 यांचा जेव्हा संबंध येतो त्यावेळेला आता स्पर्धात्मक यश मिळतं, म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये तो माणूस पुढे येतो. कारण 6 हे लिटिगेशनचं पण स्थान आहे. 6 आणि 11चा जेव्हा संबंध येतो त्यावेळेला जेव्हा सर परमिशन देऊ का रेकॉर्ड करायची असं विचारतायत, तर पावले सर सांगतील त्याप्रमाणे करावं. तर 6 आणि 11 यांचा जेव्हा संबंध येतो तेव्हा स्पर्धात्मक यश मिळतं. त्यामुळे अनेक वेळेला स्पर्धा परीक्षा किंवा जिथे कॉम्पिटिशन असतं की त्यावेळेला त्या ठिकाणी 6-11चा ज्यांचा संबंध येतो अशा वेळेला हे लोक स्पर्धेमध्ये स्टँड होतात. 2 आणि 11 आपण म्हटलं की ह्या लोकांना यश म्हणजे फायनान्शियल यश, आर्थिक यश असं मिळतं. 10 आणि 11, 10 हे कसलं स्थान आहे? अधिकाराचं. त्यामुळे 10 आणि 11 यांचा संबंध येतो तेव्हा स्टेटस मिळतो, अधिकार मिळतो, समाजामध्ये मान्यता मिळते. आणि 3 हे स्थान जे आहे हे पॉप्युलॅरिटीचं असतं. त्यामुळे 3 आणि 11 यांचा संबंध येतो त्यावेळेला प्रचंड पॉप्युलॅरिटी मिळते, लोकप्रियता मिळते. आता दशमस्थान जे आणि दशमस्थानाचं मी सांगितलं, भाग्यस्थान आणि लाभस्थान यांचा संबंध येतो त्यावेळेला मिळणारे पैसे, मिळणारे यश हे चांगल्या मार्गाने मिळालेलं असतं, म्हणून आपण त्याचा संबंध चांगला म्हणतो. तर असं हे साधारणपणे आपण करिअरचा ओव्हरव्ह्यू घेतला. आता बाकी सगळं डिटेल म्हणजे सगळा अर्थ त्रिकोण म्हणा किंवा उद्योग त्रिकोण म्हणा किंवा दशमांश कुंडली हे सगळं मी सांगितलं नाही, कारण मी आज शनीवर फोकस केला आणि त्या अनुषंगाने कुंडल्या मी सोडवून दाखवल्या तुम्हाला. तुम्ही कुठलीही कुंडली करा, प्रत्येक वेळेला जसं मी म्हटलं की तुम्ही कुठल्याही शास्त्राच्या प्रेमात पडा, ते शास्त्र तुम्हाला कुपित बहाल करतच. आणि त्याच्यासाठी अवघड मेथड, अवघड पद्धती तुम्ही फॉलो करायला पाहिजे. असं काही नाही की खूप किचकट मार्गाने उत्तर शोधून काढलं की ते बरोबर आहे आणि मग सोप्या पद्धतीने उत्तर मिळालं तर ते चूक आहे किंवा अपूर्ण आहे किंवा ते शास्त्र संमत नाही, असं नाही. म्हणून मी काही कुंडल्या आपल्याला सोडवून दाखवल्या की अशा बऱ्याच गोष्टी जर आपण बघितल्या त्याच्यामध्ये लिहिलंय की दशमांश कुंडली, पण आता मी त्या सगळ्या कुंडल्या काढल्या नाहीये दशमांश कुंडल्या वगैरे. तर ज्या वेळेला आपण तुम्ही दशमांश कुंडली न बघता फक्त शनिवारनं आधी काढून बघा आणि मग दशमांश कुंडली ताळा म्हणून बघा, किंवा तुम्ही त्यानंतर परत 2-6-10चा काय संबंध येतो ते बघा. जसं आपण विवाह म्हणतो की विवाह म्हणजे काय, तर 2-7-11 यांचा संबंध जोपर्यंत येत नाही तोवर मॅरेज प्रॉमिस्ड आहे, विवाह निश्चित आहे असं म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये सुद्धा अर्थ त्रिकोणातली जी स्थानं आहेत 2-6-10-11 यांचा संबंध येत नाही, 2-6-7-10 यांचा संबंध येत नाही, 2-6-7-10 तोपर्यंत व्यवसाय प्रॉमिस्ड आहे असं म्हणता येत नाही. आपण जेव्हा आता पुढे मागे कोणीतरी विवाहाविषयी घेईलच त्यावेळेला आपण म्हणतो की विवाहामध्ये काय, विवाहाची आपण सगळं म्हणतो की विवाह कधी, हे आपण सगळं कालनिर्णय हे सगळ्या गोष्टी ठरवतो. पण आधी लग्न होणार आहे का ही गोष्ट महत्वाची आहे. तसंच व्यवसायाच्या याच्यामध्ये आधी व्यवसाय असणार आहे का यासाठी 2-6-7 आणि 10 यांच्या कुंडलीमध्ये ह्यांचा कुंडलीमध्ये योग आहे का हे बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की ह्यांच्या कुंडलीमध्ये करिअर आहे का नाही. वैमानिकांची कुंडली सांगितली तुम्ही, पण आता आपण घेतल्या नाहीयेत खरं म्हणजे. मी आता आज म्हणजे मला खरं लक्षात आलं नाही की आपल्याला नेमका किती वेळामध्ये किती होईल, आणि साधारणपणे लेक्चरसाठी मिळणारा योग वेळ जो असतो तो अर्धा तास असतो आणि आपल्याला कोणी थांबवू नये म्हणून पटापट पूर्ण करायचंय. पावले सर हे मी पहिल्यांदा बघितलं की कोणीतरी अशी इतकी छान वेळ दिली आणि इतकं डिटेल एक्सप्लेन करायला संधी दिली. त्यामुळे मी आज 5 कुंडल्या घेतल्या होत्या, त्या सुद्धा मी घाबरत घेतल्या होत्या की एवढ्या आपल्या होणार का नाही, म्हणून मी एवढ्या 5च कुंडल्या घेतल्या होत्या. तर परत कधी आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली तर आपण आता अजून व्यवसाय घेऊ आणि अजून अशा प्रकारे. फक्त शनीवरून मी तुम्हाला दाखवते कारण शनी हा खूप महत्वाचा ग्रह आहे कुंडलीमधला. गुरु सुद्धा देत नाही एवढं आपल्याला शनी देतो आणि चिरकाल टिकणारं देतो. आणि म्हणून कारण शनी हा आपली परीक्षा घेतो. आपण जर बघितलं असेल तर शनीच्या 7.5 मध्ये अनेक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये महत्वाच्या घटना घडतात. विवाह घडतो, नोकरी मिळते,
इंदिरा गांधींची तर 7.5 मध्ये त्या पंतप्रधान झाल्या होत्या. त्यामुळे शनी हा तुमची कर्म चांगली असतील तर कुंडलीमधला शनी हा तुम्हाला शुभ फलच देण्यासाठी आलेला आहे आणि तो कुणापेक्षाही अधिक फल देतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे शनीवर प्रेम करायला शिका, शनीची भीती बाळगू नका. तर पावले सर, आज जेवढं मला काही सांगायचं होतं ते सगळं सांगून झालेलं आहे. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं, अप्रिशिएट केलं, या सगळ्या गोष्टींबद्दल धन्यवाद. आपण म्हणतात ते बरोबर आहे की डॉक्टरांसाठी मंगळ आणि शनी यांचा योग आला तर त्याला असं म्हणतात यंत्रकर्म योग. अशा वेळेला व्यक्ती इंजिनियर होते. शनी रवीचा संबंध आला तर कधी कधी वडिलोपार्जित व्यवसाय असतो आणि वडिलोपार्जित व्यवसायातनं सुद्धा पैसे मिळतात. कधी कधी गव्हर्नमेंटचा मधनं पैसे मिळतात. रवी हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कारक आहे तर गुरु हा स्टेट गव्हर्नमेंटचा कारक आहे. त्यामुळे असे अनेक कॉम्बिनेशन आहेत. यंत्रकर्म योग म्हणजे शनी आणि मंगळ, याला यंत्रकर्म योग म्हणतात. त्यामुळे यंत्राशी संबंधित हा योग असतो. तर अशा अनेक गोष्टी असतात. करिअर हा विषय इतका विस्तृत आहे, बोलायला लागलं तर आपण कितीही वेळ बोलू शकू, पण खूप वेळ बोलत राहिलं तर मग त्यातला चार्म निघून जातो. तर आपण परत कधीतरी भेटू, परत कधीतरी बोलू. पावले सर धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स खूप एनकरेजिंग होत्या. धन्यवाद. छान एकदम आपण व्याख्यान दिलं मॅडम. आणि काय होतं की बऱ्याचदा अधिवेशनात आपण ऐकतो सगळ्यांना, पण त्यांच्यातलं टॅलेंट खरं कळतच नाही, कारण ते इतकी तयारी करून येतात आणि तिथे 10 मिनिट तर प्रस्तावनेमध्ये जातात आणि परत त्यांना टाइम संपला अशी चिठ्ठी सारखी देत राहतात. तर टॅलेंट असून सुद्धा आहे ना त्या व्यक्तीला पूर्णपणे ऐकायला मिळत नाही. तर मला खूप दिवसाची गोष्ट मनात होती, पण असं स्टेजवर व्याख्यान ठेवणं वगैरे तशी माझी खरंच डेअरिंग झाली नाही कधी, कारण त्याच्यामध्ये व्यवस्थापन इतकं करावं लागतं आणि मनुष्यबळ लागतं, तिथं पैसाही खर्च होतो. आता थोडंसं टेक सॅव्ही असल्यामुळे हे मला जे माध्यम आहे ते कम्फर्टेबल वाटलं. आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर बोलायची इच्छा असेल तर तुमचं स्वागत आहे. सगळ्या डीटीपी माझ्याजवळ द्या, मी सगळ्या कुंडल्या शेअर करील आणि त्या शेअर करून लोकांनाही बघता येतील. असं आपण परत एकदा तुम्हाला संधी देऊ, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि अजूनही चांगले चांगले व्याख्या तुम्ही पण ऐका दररोज. महिनाभर आपण चालवणार आहे. तर मी आता पूर्ण कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही वेळ देऊ शकता ना मॅडम आता अजून? हो. हा, थोडं एक 5 मिनिट आपण 5-6 लोकांचे प्रश्नोत्तर घेऊ. हा, एक 5 मिनिट सर, फक्त 5 मिनिट. ओके. हा, पाणी पित होते फक्त, बोला. तर आपण एक 4-5 जणांचे हे घेऊ प्रश्न काही असतील तर, आणि बाकी व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांना सांगू काही जर पाहिजे असेल, किंवा तुमचा फोन नंबरही तुम्हाला इच्छा असेल तर शेअर करा, म्हणजे कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकतो. तर माझा फोन नंबर 9890999319. या मेसेज बॉक्स मध्ये टाकू का मी पण? हा, चॅट बॉक्स मध्ये टाकू. हा, चॅट बॉक्स मध्ये टाकते. माझा नंबर टाकलाय. मी टॅरोचे क्लासेस घेते. माझी मैत्रीण आहे स्मिता गिरी, आणि ती आणि मी असं मिळून आम्ही झूम वरती टॅरोचे क्लासेस घेतो. आणि म्हणजे ऍस्ट्रोलॉजी जसं आहे तसं टॅरो मध्ये पण. सर सांगू 2 मिनिट टॅरोची माहिती? हो, अवश्य सांग. हा, तर टॅरो कार्ड्स बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की टॅरो कार्ड्स ही पाश्चात्य विद्या आहे, पण टॅरो कार्ड्स ही भारतीय विद्या आहे. आता जसं हे आपण अनेक वर्षांपासून शकुनाचं शास्त्र शिकतोय की राजे रजवाडे जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या समोरनं सुवासिनी स्त्रिया मुद्दाम किंवा हत्ती वगैरे मुद्दाम जाऊ द्यायचे. कारण का, तर त्यांना एखादं दृश्य दिसलं की तो शुभ शकून होतो. तसंच टॅरो कार्ड्स जे आहेत ही चित्रलिपी आहे, आणि ही चित्रलिपीमधनं डिव्हाइन संदेश आपल्याला मिळतो, तो आपल्याला डिकोड करता आला पाहिजे. तर तो हा जो आहे चित्रलिपी वाचण्याची कला, हे म्हणजे टॅरो कार्ड्स आहेत. तर टॅरो कार्ड्स वरनं अनेक उत्तरं चांगली येतात. आता परवा पावले सरांनी पण बघितलं किंवा आपल्यापैकी काही जणांनी बघितलं असेल तर आम्ही टॅरो कार्ड्सच्या यातनं अधिवेशन कसं होणार हे काढलं होतं.
त्यावेळेला एक कार्ड आलं होतं. त्या एका कार्ड पुरतं मी तुम्हाला सांगते की एक 7 ऑफ पेंटॅकल म्हणून कार्ड आलं होतं. तर पेंटॅकल म्हणजे पैसे, अर्थ. तर 7 ऑफ पेंटॅकल म्हणजे वृषभेचा शनी. आम्ही ऍस्ट्रॉलॉजीचा बेस बिलकुल सोडत नाही. तर तो वृषभेचा शनी आहे. आता वृषभ राशीचं कार्ड आहे एम्प्रेस, आणि एम्प्रेस म्हणजे प्रेग्नंट स्त्री. तर परवाचा कार्यक्रम आता जसं पावले सर म्हटले तसं आहे की कार्यक्रम चांगला झाला. सगळ्या वक्त्या ह्या स्त्री होत्या. वृषभ म्हणजे शुक्र, सगळ्या वक्त्या ह्या स्त्रिया होत्या. त्यांना खूप छान डिलिव्हर करायचं होतं. पण कार्यक्रम इतका भरलेला होता की शेवटच्या 2 जणांना सांगायची वेळ आली की आता थोडासा आपण वेळ आवरता घ्या. म्हणजेच काय झालं होतं की वृषभेचा शनी म्हणजे स्त्रिया, मात्र त्यांना मर्यादा आहेत. आणि ह्या मर्यादा कशामुळे, आता तुम्ही मला सांगा ना की प्रेग्नंट स्त्री म्हणजे काय, तर तिला मर्यादा आहेत. तसं वृषभेच्या शनीला सुद्धा मर्यादा आहेत. तर मर्यादा असलेला म्हणजे थोडक्यात ऍस्ट्रॉलॉजी हा बेस पकडून एक्सप्लेनेशन देणं, आणि सगळं न्यूमरोलॉजी, ऍस्ट्रॉलॉजी आणि चित्रामध्ये बघणारी दृश्य, म्हणजे आता पाखरं आहेत तर पाखरं म्हणजे फ्रीडम. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अशा छोट्या छोट्या गोष्टींचं इंटरप्रिटेशन करून टॅरो कार्डवरनं आपल्या तात्कालिक प्रश्नावरती उत्तर शोधून काढणं, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. लीला टॅरोट म्हणून एक मराठी पुस्तक मी आणि माझी मैत्रीण स्मिता, आम्ही दोघींनी मिळून लिहिलंय. एक इंग्लिश पुस्तक पण लिहिलेलं आहे हेच, लीला टॅरोट. आणि झूम वरती आम्ही क्लासेस पण घेतो. आता सध्या याच्यामुळे झूमवर घेतो, नाहीतर एरवी आम्ही वर्कशॉप्स घेतो. तर आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. मी सगळ्यांना अनम्यूट करतोय, पण सगळे एकदम बोलू नका, एक एक बोला. कोणाला काही विचारायचं का? किंवा सर ह्याच्यात अनम्यूट केलं की गोंधळ होणार, त्यापेक्षा सगळ्यांनी मला व्हॉट्सअपवर विचारलं तर मी उत्तर देईन, कारण मी सगळ्या प्रश्न. चालेल चालेल. चालेल. तुमचा माईक अनम्यूट करा. हा सर. हा बोला. तर कोणी मला काही विचारलं जर त्यावेळेला मी व्हॉट्सअपवर विचारलं तरी व्हॉट्सअपवर चालेल विचारलं तर. हो हो. आणि हाच नंबर व्हॉट्सअप. पूर्ण पात्र सर नमस्कार. हा नमस्कार सर. आपण कोणाला काही प्रश्न नाही विचारू. हा, तर पूर्ण पात्री गुरुजींना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. मॅडम आपले खरोखर अभिनंदन करतो. इतकं छान सादरीकरण केलेलं आहे की ते आम्हाला खूप आवडलंय. आणि हा कर्मस्थानाचा जो उपयुक्ता एकदम छान विवेचन केलेलं आहे की ते सर्वसाधारण माणसाला सुद्धा करू शकतं. आणि आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याचं तुम्ही हा खूप मोठा विषय आहे तसा. तुम्ही हा विषय अजून एकदा तुम्ही रिपीट मध्ये घ्यावा आणि चांगल्या प्रकारचं विवेचन करावं अशी मी विनंती करतो. आपण या माध्यमातून सगळ्यांना. तुमचा व्हिडिओ का सर? तुमचा व्हिडिओ नाही दिसत आहे पूर्ण पात्र सर. हा, आपण ह्या माध्यमातून सगळ्यांना भेटलात आणि आपलं जे वकील असल्यामुळे तुमचं वक्तृत्व अतिशय चांगलं आहे आणि तुम्ही छानपैकी सादरीकरण केलेलं आहे. आम्हाला तर आवडलेच आहे, सगळ्यांना आवडलेलं आहे. आपण इथे येऊन छान सादरीकरण केल्याबद्दल आपला मी आभारी आहे. पॉलिसांना मी असं विनंती करेल की त्यांनी असे उपक्रम नेहमी साजरे करावे आणि सगळ्या ज्योतिषांना याचं मार्गदर्शन मिळेल, त्यांना आनंद पण होईल. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. सर्व सहभागी झालेल्यांचं मी सुद्धा आभार मानतोय. आणि उद्या विजय मर्डेकरांचं लेक्चर आहे, तर सर्वांनी जॉईन व्हावं. आणि मी चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे, तर व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आपण जॉईन करू शकता. हो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती मिळेल की उद्या कोणतं लेक्चर येते आणि लिंक वगैरे मिळेल. आणि मॅडमचे जे काही क्लासेस वगैरे आहेत त्याच्याबद्दल त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती टाकावी डिटेलमध्ये. म्हणजे जर कोणाला जॉईन करायचं असेल वर्कशॉप वगैरे ऑनलाईन
तर ते जॉईन करू शकतील. तर सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मी एंड करतोय मीटिंग आता. हो हो. नमस्ते.